श्री शिवलीलामृत अध्याय 7वा। श्री शिवलीलामृत अध्याय 7वा सार। सूत पुढे श्रोत्यांना सांगतात, एका विदर्भ देशात वेदमित्र व सारस्वत वेदशास्त्र संपन्न दोन ब्राह्मण मित्र राहत होते। त्यातील वेदमित्राला सुमेधा नावाचा व सारस्वताला सोमवंत नावाचा अशी मुले होती। त्या दोन्ही मुलाची ही खूप मैत्री होती। त्या दोघांनाही 16 वर्षे विद्याभ्यास पूर्ण करून अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेवर प्रावीण्य मिळविले। त्यांच्या वडिलांनी द्रव्य प्राप्तीसाठी राजाकडे पाठविले। ते सर्व गुण संपन्न पाहून राजा म्हणाला, नैषद नगरीचा राजा चित्रांगद, त्याची पत्नी सीमंतिनी ही शिवव्रत करीत आहे व नेहमी दाम्पत्याची पूजा करते, अशी तिची कीर्ती सर्वत्र पसरली आहे। तेव्हा तुम्हापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून जावे। तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हाला भरपूर द्रव्य देईल व मीही तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईल। त्याप्रमाणे ते दोघे दाम्पत्य वेश घेऊन सीमंतिनीच्या पूजेच्या वेळी समारे येऊन उभे राहिले। सीमंतिनीने त्यांना ओळखले की हे दोघे पुरुष आहे, परंतु दोघांचीही दाम्पत्य म्हणून पूजा केली व भरपूर द्रव्य देऊन प्रेमाने निरोप दिला। घराकडे परत निघाले तेव्हा सोमवंताला आपण खरोखरच स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला। ते घरी आले, त्याचा पिता सारस्वत त्याला कळाले। तो राजाकडे जाऊन खूप रागावला। राजाने क्षमा मागितली व देवीची उपासना केली। देवी प्रसन्न होऊन तिने हा स्त्रीच राहणार आहे म्हणून सुमेधा बरोबर लग्न करून द्या असे सांगितले, कारण सीमंतिनीच्या व्रताचा प्रभाव अपार आहे। पुढे दुसरी कथा सांगितली। अवंती नगरीत एक ब्राह्मण होता। तो अति कामुक असून पिंगला नामक वेश्येबरोबर रत असे। स्वधर्म सोडून मद्यमांस खात पीत असे। एक वेळ शिवयोगी पिंगळेकडे आला। दोघांनीही त्याची पूजा व उत्तम सेवा केली। त्या पुण्याईने पिंगला सीमंतिनीच्या पोटी कीर्तिमालिनी नावाने जन्माला आली व ब्राह्मण दाशार्य देशाचा राजा वज्रबाहूची पत्नी सुमतीच्या पोटी जन्माला आला। परंतु सुमती गरोदर असताना तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे दोघाही आई मुलांच्या अंगी रोग जडला। त्या योगे राजाने तिला जंगलात सोडून दिले। तिला एक वाणी भेटला, त्याने नगरात आणली। पुढे राजा पद्माकर यांची भेट झाली। त्यांनी धर्मकन्या म्हणून तिचा सांभाळ केला। तिचा रोगाने मुलगा मृत्यू पावला। ती शोक करू लागली। त्या ठिकाणी एक योगी येऊन तिला उपदेश केला व भस्म अभिमंत्रित करून त्यांच्या अंगास लावले। दोघेही रोगमुक्त झाले व मुलगा जिवंत झाला। हा चमत्कार पाहून सर्वांना अत्यानंद झाला। योगी मुनीने मुलाचे भद्रायू असे नाव ठेवले व उत्तम आशीर्वाद देऊन अदृश्य झाला। श्री शिवलीलामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीला विचित्रा तुझिया, भानु कोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमा माधव प्रिया, भूताधिपते अनंता, अमूर्त मूर्ती विश्वपते, परमानंदा पंचवक्त्रा, परात्परा पंचदश नेत्रा, परम पावना पयफेन गात्रा, परम मंगला परब्रह्मा, मंदस्मित वदन दयाळा, षष्टाध्यायी अति निर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला, स्नेहाळा तू वदलासी,
श्रीधर मुख निमित्त करून तुची वदलासी आपुले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेद मित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या दाऊनी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ रायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सिमंतिनी विख्यात मृत्युंजय मुडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊनी जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणे तेथोनी यावे परतोन मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्रीवेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अध पाता वेश घेणारही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय इह परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनू सांडुनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्यांहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनिया जोडिती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पाहावे मुख जननी व्यर्थ श्रम विली राव म्हणे दोघां लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जीची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तेने हे दंपत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परी भावार्थ धरुनी चातुर्य खाणी हर भवानी म्हणूनी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षडस अन्ने देत भोजन शिवगौरी म्हणूनी नमस्कार करून बोळवी जाता ग्रामपंथ लक्षुनी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणे बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन म्हणे आहे ते एकांत वन वृक्ष लागले निबिड सघन मी कामा नळे करून गेले आहाळून
प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊन या तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हासती लोक मार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मेदिनी वरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तव तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवला आहे भोगी येथे मजा आता हाती धरुनी तयासी आडगे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या वनी येऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करूनी पाहे पा आधीच स्त्रीवरी तारुण्य पम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून विचार करूनी पाहे पा आधीच स्त्रीवरी तारुण्य पमन निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत तव तो झिडकारुनी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नव्हे विकार तरी तो न केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागन विद्या मुखोद्गद इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढुनी निंदक विंधिती वाघबाणी परी खेदरहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे दुसरियाचे कुटदोष गुण देखे एके जरी अनुदिन परी ते मुखास नाणी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भाव जाण गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तप दान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनांत तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेतू शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्राती अर्थ बुडालियाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र
स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गतकथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राये मिळवूनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईल मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राव तये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मन बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडावे सहसाही या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्यवेद परायण ईस सुमेधा वर जाण लग्न करूनी देईजे देवीच्या आज्ञे करून त्यासीच दिधले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य सीमंतिनीची शिवशक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मद्य मांस करत अहोरात्री काम कर्दमी लोळत करावया जगदुद्धार आपणची अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर ये होऊनी विचरत महीवरी आपुले जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन दोघेही धावती धरिती चरण षोडशोपचारे करून सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिधली करुनिया दिव्यशेज निजविला तो शिवयोगी राज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होयतो एवं निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परिगांथीस होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्य देशींचा नृपती वज्राबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एक अभिनव इकडे सुमतींचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र त्याही तीस विशेष दुर्धर
गर्भिणी असता घातले, तीस तत्काळ व्हावा मृत्यू. परी रोग लागला झाली प्रसूत, विष अंगावरी फुटले बहुत. बाळका सहित जननीच्या, क्षते पडली झाले व्रण. रक्त पू गळे रात्रंदिन, राये बहुत वैद्य आणून. औषधे देता बरे नव्हे, रात्रंदिवस रडे बाळ. सुमती राणी शोके विव्हळ, मृत्यूही नोहे व्यथा सबळ. बरी नव्हेची सर्वथा, लेकरू सदा करी रुदन. रायासी निद्रा न लागे रात्रंदिन, कंटाळला मग रथावरी घालून. घोर काननी सोडिली, जेथे मनुष्याचे नाही दर्शन. वसती व्याघ्र सर्प दारुण, सुमती बाळ कडे घेऊन. सव्य अपसव्य हिंडतसे, कंटक पाषाण रुतती चरणी. मूर्छा येऊनी पडे धरणी, आक्रंदे रडे परी न मिळे पाणी. व्रणे करून अंग तिडके, व्रणे करून अंग तिडके. म्हणे जगदात्मा कैलासपती, जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती. भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती. सदा गाती निगमागम, जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा. जगत कुरकंदा पंचवक्त्र, अज अजिता पयफेन गात्रा. जन्मयात्रा चुकवी का, अनादिसिद्धा अपरिमिता. माया चक्र चालका, सद्गुण भरिता. विश्वव्यापका गुणातीता, धाव आता जगद्गुरो. ऐसा धावा करिता सुमती, तव वनी सिंह व्याघ्र गर्जती. परम भयभीत होऊनी चित्ती, बाळासहित क्षिती पडे. श्रावणा रीत नये येऊन, वनी सांडिले उर्गी गर्भरत्न. वरी सांडिले उर्वी गर्भरत्न. वरी सांडिले उर्वी गर्भरत्न, की वीरसेन स्नुषा. घोर कानन पती वियोगे सेवी जैसे. सुमतीची करुणा ऐकून, पशु पक्षी करिताती रुदन. धरिणी पडता मूर्छा येऊन, वृक्ष पक्षी छाया करिताती. चंचू भरुनिया जळ, बाळावरी शिंपिती वेळोवेळ. एकी मधुर रस आणूनी स्नेहाळ, मुखी घालूनी तोषविती. वनगायी स्वपुच्छे करुनी, वारा घालिती रक्षिती रजनी. असो यावरी ते राजपत्नी हिंडता, अपूर्व वर्तले तो ऋषभभार. वणिक घेऊनी, पंथे जाता देखे नयनी. त्याची या संगे करुनी, वैश्यनगरा पातली. तेथील अधिपती वैश्य साचार, त्याचे नाव पद्माकर. परम सभाग्य उदार, रक्षक नाना वस्तूंचा. तेने सुमतीस सर्व वर्तमान, पुसिले तू कोठील कोण. तिने जे वर्तले मुळीहून, श्रुत केले तयाते. ते ऐकूनी पद्माकर, त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र. श्वासोच्छवास टाकुनी घोर, गती थोर कर्माची म्हणतसे. पहा वज्रबाहूची पट्टराणी, पतिव्रता अवनीची स्वामिनी. अनाथा परी हिंडेवनी, दिनवदन आली येथे. मग पद्माकर म्हणे सुमती, तू माझी धर्मकन्या निश्चिती. शेजारी घर देऊनी अहोरात्री, परामर्श करी तियेचा. बहुत वैद्य आणून, देता झाला रसायन. केले बहुत प्रयत्न, परी व्याधी न राहेची. मग सुमती म्हणे ताता, श्री शंकर वैद्य न होता. कवणासही हे व्यथा, बरी न होय कल्पांती. असो पुढे व्यथा होता कठीण, गेला राजपुत्राचा प्राण. सुमती शोक करी दिनवदन, म्हणे रत्न गेले माझे. पद्माकर शांतवी बहुता रीती. नगरजन मिळाले सभोवती, तो निशांती उगवला गभस्ती. तेवी शिवयोगी आला तेथे, जैसे दुर्बलाचे सदन शोधित. चिंतामणी ये अकस्मात, की शुधेने
प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धाविनला पद्माकरे धरिले चरण पूजीला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेस सांग पा आलीस 84 लक्ष योनी फिरत आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथेचे स्वजन सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांगे मजपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुनी शरीर धरावे ज्या वर्णी त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुनी न पाहती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावून तू आणि हे अवघे जण जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षणभंगुर मृगजळीची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहुनी गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरींचे वऱ्हाडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरी येले कासवीचे घालुनी घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नृपुरे बांधोनी नाचत जन्मांध पाहात बैसले अही कर्णीची कुंडले मुळीहून तो साच कैसा जाणावा मुळीच हे लटिकेश अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांस रक्त अस्थिंची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमुते झाले पवित्र क्षुरे मूर्धज छेदिले समग्र इतुकेनी पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजिरवाणे तनु घर बांधिले त्रिगुणे पांचवांसे आणूनिया याचा भरावसा नाही जाण केधवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ अहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती बिघडती
तैसी स्त्री पुरुष बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती, आणि क्या तरुवरी बैसती, अपत्ये तैसी जाणपा, पथिक वृक्षातळी बैसत, उष्ण सरलिया उठूनी जात, सोयरे बंधू आप्त, तैसेच जाण निर्धारे, मायामय प्रपंच वृक्षी. मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी, शिव सावधान सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे, ती भक्षितांच भुलोनी गेला, आपण आपणासी विसरला, ऐसे अपरिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीत असे, त्या माझी एखादा पुण्यवंत, सद्गुरुसी शरण रिघत, मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागी अत्यादरे, ऐसे एकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठोन, अष्टभावे दाटोन, वंदिती चरण तयाचे, म्हणती एवढे तुझे ज्ञान, काय एक न करीसी इच्छे करून, तू साक्षात उमा रमण, भक्त रक्षणा धावलासी, मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमती सांगे शिवयोगी, मंत्रुनी भस्म लाविता अंगी, व्यथारहित जाहली ते, रंभा उर्वशी हुनी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठिले तत्काळ, व्रण व्यथा जाऊनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले, परीस झगडता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण, तैसी दोघे दिव्य रूप जाण, होती झाली ते काळी, आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र, काळ मृत्यू भय अपार, त्यापासूनी रक्षी गुरुनाथ, गुरुचरणी रत होती सदा, त्यांसी कैची भय आपदा, धनधान्यांसी नाही मर्यादा, भेदखेदा वारिले, बाळ चरणांवरी घालोनी, सुमती लागे सप्रेम चरणी, म्हणे सद्गुरु तुझ वरुणी, शरीर सांडणे हे माझे, या शरीराच्या पादुका करून, तुझ्या दिव्य चरणी लेववीन, तरी मी नवे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती, मग शिवयोगी बोलत, आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत, तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा, त्रिभुवन भरी होईल कीर्ती, निज राज्य पावेल पुढती, भद्रायू नाम निश्चिती, याचे ठेविले मी जाण, थोर होय जो भद्रायू बाळ, तववरी क्रमी येथेची काळ, मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ, निष्ठा धरुनी करीत जा, हा राजपुत्र निश्चित, लोकांत प्रकटो नेदी मात, हा होईल विद्यावंत, चतुष्षष्टी कळा प्रवीण, ऐसे शिवयोगी बोलोन, पावला तेथेची अंतर्धान, गुरुपदांबुज आठवून, सुमती सद्गद क्षणक्षमा, पद्म करासी सुख अत्यंत, सुनय पुत्राहुनी बहुत, भद्रायू त्यासी आवडत, सदा पुरवित लाड त्याचा, पद्माकरे संपत्ती वेचून, दोघांचे केले मेखला बंधन, दोघांची भूषणे समान, केले संपन्न वेदशास्त्री, 12 वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशीळ, मातेच्या सेवेसी सदा काळ, जवळी तिष्ठत सादर, पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात, सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्त केशी, नयनोदके
चरणचालन केशवसने पुसिले पूर्ण जे सुगंध भरीत जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझिया प्रसादे करून मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाहे धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा गो भूदेव प्रजा पाळन गो भूदेव प्रजा पाळन सर्वाभूती पहावा उमा रमण वर्णाश्रमस्व धर्माचरण सहसाही न सांडावे विचार केल्या वाचूनिया सहसा न करावी आन क्रिया मागे पुढे पाहूनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेष शत्रू किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय वय किती पहावे चित्ती विचारूनिया माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुनी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षमा लेकरू भार्या अरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वजन आपण जावे तोची पंथ लक्षुन माता पिता गुरु निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदा वाद टाकून सर्वदा किजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनालस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण परयोषितेसी क्रोधे दंडावे शत्रूसी साधू विप्रांसी नमिजे सदा द्वेषीयांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता अभेद संसारिपुसी सत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे अहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुनी पादपावन देवालय यात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी क्षोत्र सादर त्वचा संत आलिंगणी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेईजे घ्राणी ये रीती निंद्रिये लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखोनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतासी मैत्री देवांचे द्वेषी
त्यांची उपेक्षा करी. युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परम नीतीने. अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती. उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी. आपुले वित्त आयुष्य गृह छिद्र. मैथुन औषध सुकृत मंत्र. दान मान अपमानही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे. नष्ट पाखंडी शतधूर्त. पिशून तस्कार जार पतित. चंचळ कपटी नास्तिक अनृत. ग्राम्य सभेसी नसावे. निंदक शिवभक्ती उच्छेदक. मद्यपानी गुरुतल्पक. मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक. त्यांचे दर्शन न व्हावे. दारा धन आणि पुत्र यांसी आसक्त नसावे अणुमात्र. अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे. बंधू सोयरे श्वशुर स्वजन यांसी स्नेह असावा साधारण. भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी. करावे रुद्राक्ष धारण. मस्तकी कंठी दंडी करभूषण. गेलिया प्राण शिवपूजन. सर्वार्थाही न सांडावे. शिवकवच सर्वांगी. लेऊ शिकवी शिवयोगी. भस्म चर्चिता रणसरंगी. शास्त्रास्त्र बाधा न होय. काळ मृत्यू भयापासून. रक्षी मृत्युंजय औपासन. आतताई मार्गघ्न ब्रह्मघ्न यांसी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष. शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे. महापर्व कुयोग श्राद्धदिनी व्यतिपात. वैधृती संक्रमणी न प्रवर्तावे. मैथुनी ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण. शास्त्र प्रमाण जाणीजे. वेदशास्त्र पुराण कीर्तन. गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण. दान दिधल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान. तेथे भय दुर्भिक्ष मरण. होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे. महापुरुषासी विग्रह करणे. बलवंतासी स्पर्धा बांधणे. ही द्वारे अनर्थाची. दाने शोभे सदा हस्त. कंकण मुद्रिका भार समस्त. श्रवणी कुंडले काय व्यर्थ. श्रवण सार्थक श्रवणेची. ज्याची वाचा रसवंती. भार्या रूपवती सती. औदार्य गुणसंपत्ती. सफळ जीवित्व तयाचे. देईन अथवा हे वाचेसी असावे व्रत. विद्यापात्र येती अमित. सद्यः दान त्यांदिजे. विपत्ती काळी धैर्य धरी. वादी जयवंत वैखरी. युद्धा माझी पराक्रम करी. याचकांसी पुष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत. तेच भोजन उत्तम यथार्थ. गजतुरंगांसहित पंथ. चालणे तेची श्रेष्ठ होय. ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन. अनाथा प्रेत संस्कार जाण. करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष. मारक नाही कदा विष. सत्समागम रात्रंदिवस. तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापे न व्हावे संतप्त. परसौख्य हर्षभारित. सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत. तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्न व्यर्थ. 4 रत्ने आहे पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित. औदार्य रत्ने
औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे, सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे, भाग्या भाग्य येत स्वभावे, स्वधर्म ध्रुव न ढळावा, पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास, गर्भिणी पाही गर्भास, तेवी प्रजा पाळी का, गुरु आणि सदाशिव यांसी न करावा भेदभाव, भाग्य विद्या गर्व सर्व सोडूनी द्यावा जाणपा, नराची शोभा स्वरूप पूर्ण, स्वरूपाचे सद्गुण आभरण, गुणांचे अलंकार ज्ञान, ज्ञानाचे भूषण क्षमा शांती, कुलशील विद्या धन, राज्य तप रूप यौवन, या अष्ट मेदे करून मन भुलो न द्यावे, ऐसा नाना परी शिवयोगी, बोधिता झाला भद्रायू लागी, हे नीती ऐकता जगी, साकडे न पडे सर्वथा, सातवा अध्याय गिरी कैलास, यावरी वास्तव्य करी उमा विलास, पारायण प्रदक्षिणा करीती विशेष, निर्दोष यश जोडे तया, की या अध्याय हिमाचल, भक्ती भवानी कन्या वेल्हाळ, तिसी विरोनी पयफेन धवल, श्वशुर गृही राहिला, पुढीले अध्यायी कथा सुरस, शिवयोगी दया करीत भद्रायुस, ब्रह्मानंद निशी दिवस, श्रवण करोन विद्वज्जन, भवगज विदारक मृगेंद्र, श्रीधर वरद आनंद समुद्र, तो शिव ब्रह्मानंद यतींद्र, जो जगद्गुरु जगदात्मा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, सप्तमाध्याय गोडहा.